गणपतीपुळाला जाऊया, गणपतीचे दर्शन घेऊया. गार डोंगराची हवग बाईला सोसे नागार. दुर्योधनाले केले कपट, अर्जुनाची झाली तता तुट. त्याच्या काळजाचा झाला व बार वाघ बाईला सोसे नागार. हा व्ह्यूअर्स, मी आता आलो आहे खळ्यात. आणि खळ्यात आपण पाहू शकता ही काका आहेत, हे दादा आहेत तिकडे. ही आता भात शेती कापून इथे वरंडी बनवलेली आहेत. आणि आता हे काका आहेत ते डाळून घेत आहेत. ह्याला काय म्हणतात? आडवी म्हणतात. काकांचं कौशल्य पहा तुम्ही, ते योग्य रीतीने डाळून ठेवत आहेत. आणि हे काका त्यांना मदत करतायत, द्यायला मदत करतायत. आणि बघा आजूबाजूला हा असा म्हणजे परिसर धाननी भरलेला, छान वाटते. तिकडून त्या ताई येत आहेत, त्या पण अशा प्रकारे वरंडी आणत आहेत. कोकणात हीच तर मजा आहे की माणूस मुक्तपणे जगायला शिकतो. तिथे कोणते वेळेचं बंधन नसतं कधी. हां हो, मनसोक्त जगणारा हा आमचा बळीराजा आहे. पा तिकडे सलमान खान जरी पिक्चरमध्ये बॉडी उघडी राहून पैसे कमवत असला, आम्ही निसर्गात अशी मुक्तपणे बॉडी दाखवतो. हे बघा आमचे काका इथे कारभारी, गावचे कारभारी. आणि हे सगळे गावकरच आहेत. गावकर कोणाला म्हटलं जातं? जो गावाचा मानकरी असतो त्याला. आणि हे बघा पाटील, एवढ्या मोठ्या हुद्द्यावरचे लोक बघा सर्वसामान्यपणे काम करतायत. हां, पण हे गावकर आहेत बघा, नुसते हाताच्या घड्या बनवून उभे आहेत. आणि हे गावकर बघा किती मेहनत करतायत. हा दोन गावकरांमधला फरक तुम्हाला बघायला भेटेल. हे काका तुम्ही कोणत्या गावचे गावकर? हे गणेशवाडीचे. आणि तुम्ही? आणि तुम्ही? तुम्ही बारावाडीचे गावकर मेन. बघा 1 नंबर 2 नंबर. आणि ते आमचे कारभारी खजिनदार 7 नंबर. 8 गावाचे खजिनदार आहेत. तर हे बाकीचे आपले सामान्य सागर. पण तुम्हाला एक गोष्ट दाखवायची, हे खळं आहे ना, कातळ आहे. आणि कातळ हे सारवलेलं आहे. सारवल्यानंतर किती अप्रतिम